नमस्कार प्रेक्षकांनो, एस मराठी न्यूज वृत्तवाहिनी घेऊन येत आहे गणेशोत्सव निमित्त खास स्पर्धा एक आरती आपल्या सोबत आपल्या घरी। या स्पर्धेत आपण ही सहभाग घेऊ शकता। सहभागी होण्यासाठी संपर्क साधा 9067778005। नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। सुरगाणा तालुक्यातील बाहरे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील कोडीपाडा या गावाने एक गणपती बसून या गणेशोत्सवाच्या काळामध्ये तरुण युवक युवती यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून तरुणांमधील कलागुणांना वाव देण्याचे व त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळवून देण्याचे काम येथील ग्रामस्थांनी व तरुण मित्र मंडळांनी करून गावाचा एकोपा दाखवून गावाची वाटचाल विकासाच्या दृष्टीने केली आहे व त्यासाठी सर्व नागरिकांनी तन मन धनाने सर्वतोपरी मदत केल्याने गावाचा वेगळेपण नक्कीच दिसून आलाय। म्हणून असेच नवनवीन उपक्रम इतर गावांनी राबवून आपल्या गावाचा विकास करावा व कोडीपाडा गावाचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन बाहरे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी केले। ते पुढे म्हणाले की माननीय पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील साहेबांनी जनसंवाद अभियानाच्या अंतर्गत एक गाव एक गणपती संकल्पना राबवून गावातील युवक युवतींसाठी चांगले उपक्रम राबवणाऱ्या मंडळांची निवड करून त्यांना जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे। यामध्ये बाहरे पोलीस ठाणेकडून कोडीपाडा गावाच्या मंडळाचा यामध्येही समावेश होईल। इतकं सुंदर काम या मंडळाने केलं। यापुढे गावातील तरुण तरुणी चांगल्या पद्धतीचे शिक्षण कसे घेतील, चांगले शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा तसेच पोलीस भरती व इतर खात्यांमध्ये चांगल्या पदावर गावातील तरुण जावे यासाठी सरपंच व प्रमुख पदाधिकारी यांनी गावामध्ये वाचनालय तसेच व्यायामशाळा मैदान इत्यादी साधने निर्माण करून द्यावीत अशी विनंती केली आहे। गावातील महिलांना आपली मुलगी 18 वर्षाची होई पावतो तिचं लग्न होणार नाही यासाठी मुलींचे शिक्षणावर भर द्यावा असं आवाहन केलं। गावागावांमध्ये गटातटाचे राजकारण व हवे दावे यामुळे मुळात चांगले कार्यक्रम होत नाही आणि कोणी चांगले कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये अडथळे आणण्याचे काम अनेक गावांमध्ये दिसून येते। परंतु या कार्यक्रमांमध्ये गावातील लहान मुलांपासून तर वडीलधारी व्यक्तींचा सोबत तरुण तरुणी आणि महिला हा उत्सव आपला आहे, या घराचा उत्सव आहे असे समजून अतिशय झोकून देऊन कार्यक्रमात सेवा करताना दिसून आले। ही बाब अतिशय उल्लेखनीय अशी आढळून आली आहे। हे खरोखर अनुकरणीय असेच आहे असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी व्यक्त केले। सरपंच राजेंद्र निकोळे यांच्या माध्यमातून 70 महिलांना मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात आले। या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन मोरिया वॉरियर्स कोडीपाडा यांनी केले होते। सांस्कृतिक स्पर्धांचे बक्षीस वितरण सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सरपंच राजेंद्र निकोळे, सुरेश महाले, मनोज देशमुख, उपसरपंच जयराम भोये, जयप्रकाश महाले, मोहन गावित, माध्यमिक शिक्षिका श्रीमती चंद्रकला महाले, सुरेश घांगळे, कांतीलाल निपुंगळे, हेमराज महाले, पांडुरंग धूम, योगीराज वाघमारे, गोरख महाले यांच्यासह मोरिया वॉरियर्स अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य गावकरी मंडळ यांच्यासह महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे सूत्रसंचालनालय क्रांतीलाल महाले यांनी केले। कालखंडात आणि हनुमानाच्या या प्रांगणामध्ये आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहात। गणपती बाप्पा मोरया। शाबास। भूक लागली आहे? कोणाकोणाला लागली आहे? मला तर खूप लागली आहे आणि मला असं समजलं की तुमच्या गावात मिसळ पाव केलेले, खरंय का? मिसळ भात आहे आणि मी तो खाण्यासाठी आलेलो आहे। आता मी खाणार तर आहेच आहे, खाण्याच्या अगोदर तुम्हाला काहीतरी ऐकावं लागणार आहे आणि ऐकण्यासाठी किती वेळ तुम्ही सहन करू शकता मला? 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास? तयारी आहे? ठीक आहे, धन्यवाद। बघूया आपण किती वेळ बोलतो मी। खरं तर मला इथे आल्यानंतर फक्त लहान मुलांना बोलू देऊ नका। सुरुवातीला मला समजलं लहान मुलांना बोलू देऊ नका। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, सुरगाणा। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।